साईराम मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपली पालखी गेली होती श्री साई गोल्डन स्टार 13 जानेवारीला. तर आपण आज आपला भंडारा आयोजित केला आहे 8 फेब्रुवारी 2024ला, गुरुवार आहे आज. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या या भंडाऱ्याची तयारी आणि आपला भंडारा आपला हा खूप मस्त होणार आहे. खूप भव्य असा भंडारा आपण आयोजित केला आहे. तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की दिसेल. तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. तर चला मी तुम्हाला दाखवतो आपला भंडारा आणि आपली तयारी कशी चालू आहे. तर चला, साईराम. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आपला ग्राउंड आहे. हा इथे आपण कार्पेट टाकणार आहे. इथे सगळे जेवायचा कार्यक्रम होईल आणि हा आपला मंडप आहे. तर मी तुम्हाला दाखवतो मंडपाच्या आतमध्ये जाऊन आपली तयारी कशी चालू आहे. आपला एंट्रन्स संकेत बाय. तर आपले प्रमुख पाहुणे इथे बसणार आहेत आणि आपली मूर्ती आपण ठेवली आहे, ती लवकरच आपण ओपन करू. आणि हा पूर्ण आपला मंडप असा असणार आहे. आपल्या भजन मंडळीसाठी परत इथे आपले बॅनर, ते पण एक बाप्पाची मूर्ती, श्री स्वामी समर्थ, थोडी रेडी करायचं टेबल वगैरे. तर मित्रांनो, आपला सेटअप आहे पूर्ण साईबाबांची समाधी शिर्डीमधील. आणि हा एक भंडाऱ्याचा चलचित्र आणि हा सुरू होईल. मुमेंटवाल्या मूर्त्या सगळ्या तुम्हाला दिसेलच. आणि इथे चालली आपली पूजेची तयारी. बाबूबाय, आपले पंडित साहेब आणि रेस्टार साईडला आपली पालखी. पालखी सजवायची अजून आपल्याला. मित्रांनो, आपली जेवणाची तयारी पण चालू आहे एक साईडला. तर मी तुम्हाला दाखवतो. तर चला, साईराम. तर साईराम मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आपला एक साईडला जेवणाचा कार्यक्रम चालला आहे. तर आपले कार्यकर्ते, आपले काका बनवत आहे जेवण. तर मी तुम्हाला दाखवतो. तर चला, साईराम 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 साईराम. तर आपली इथे जेवणाची तयारी झाली आहे. तर आपली जेवणाची तयारी झाली आहे. काकी साईराम साईराम साईराम. इथे आपले काका जेवण बनवत आहेत. इथे आपण ठेवली डाळ, इकडे भात. हा कुठे? इकडे भात ठेवलाय काकांनी. आणि इथे पाण्याचे ड्रम आहेत. तेरा काय खाना खाणे आहे क्या? आणि आजची भाजी आहे चवळी. जेवण आपलं मेनू भंडारा. भाजीचं मेनू आहे चवळी, हा, बीन्स, सुरण, हा, बटाटा, हा, बैगन. हा. अरे वा, खूप मस्त असा भंडारा आपला आहे साईबाबांचा. तर लवकरच तुम्हाला रेडी झाल्यावर दाखवतो. तर चला, साईराम. पौषमासे कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथो उत्तर आषाढ नक्षत्र. संपूर्ण नाव घ्यायचं. नामनेन तस्य भार्या, पत्नीचं मुलांची नाव घ्यायची तुमच्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्व. गणराजा जय देव ते पुंडा विभूतीने दळके सर्वांग करकमळे परशुते रुद्राक्षलिंग रत्नांकित वैभव भूषण तांग धरले श्रीरंग म्हणून देवा आदी पूजितो पाद लाभो रे वरसिद्ध भक्तीचा छंद. जय देव जय विघ्न राजा मंगलमय मूर्ते तू यावे गणराजा. जय देव श्री करता दुःख हरता वर्ता विघ्नाची नर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर. तर फायनली मित्रांनो, आपली तयारी झाली ऑलमोस्ट. मला वाटतं इथं DJ वगैरे आला आहे, पूजा झाली आपली. आणि थोड्याच वेळात आपण रेडी होऊन येऊ आणि आपला कार्यक्रम चालू होईल. दादा साईराम. दादाचा सेटअप आहे पूर्ण.
लवकरच भेटूया आपण फ्रेश होऊन. साईराम मित्रांनो, फायनली आपण रेडी झालो आहे आणि आपल्या आता भजन चालू होईल. तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन आणि खूप एक्सायटेड आपण सगळे, कारण आपला भंडारा एवढी मस्त मॅनेजमेंट केली आपण. तर लवकरच तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवेन. तर एंडपर्यंत नक्की बघा ब्लॉग. तर चला, साईराम. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सागमपागमग सागमपा गमपा पनिसा आला नाचत आला नाचत आला नाचत आला नाचत गणराज आला आला नाचत गणराज आला 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 नाचत गणराज आला. पाय बांधून घुंगुन वाणा पाय बांधून घुंगुन वाणा. आपल्या सगळ्यांच्या आधीमध्ये येणार विनम्र अभिवादन करून बनवारी साई दर्शन प्रस्तुत हम साहित्य के निभाने या कार्यक्रमाची गीत गाणार आहे. पार्श्वगायक विकी पाटील.
अनेक पालख्या चालत जात असतात आणि त्या पालख्यांमध्ये विश्वस्त अध्यक्ष सगळे सभासद सगळे असतात. पण त्या पालख्यांमध्ये भंडारा बनवायला महाप्रसाद बनवायला आचारांची एक तफावत असते. पण साई गोल्डन स्टार श्री कौशल्य सलाम धातु देवकीचा काला कौशल्य सलाम धातु देवकीचा काला तस्वीर बनती है तेरे दरबार में बिगड़ी कमाई शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी कब पे दुआएं आंखों में आंसू दिल में उम्मीदें
राम नामाची. हो आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, लावा गोडी मनी राम नामाची. वरुणातोडी प्रगट झाला अक्कलकोटवाला स्वामी समर्थ तो आला. 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 मुखड़ा मेरे ख्वाजा का, मुखड़ा मेरे ख्वाजा का. कावा है कावा है कावा है फकीरों का. कावा है फकीरों का. रोजा मेरे ख्वाजा का. रोजा मेरे ख्वाजा का. रोजा मेरे ख्वाजा का. तस्वीर मोहब्बत है, तस्वीर मोहब्बत है. मुखड़ा मेरे ख्वाजा का. साईरा महाराज की साई बाबा की जय. संवादा संवादा प्रत्येकाला वारीला प्रॉब्लेम येतो. उतरली वगैरे चार्जिंग त्यांना बॉक्स सगळं द्या. त्याच्यात ॲडॉप्टर आहे. ओम साईराम म्हणतो आपण. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम सर्वात महत्त्वाचं आणि मानाचं ओम साईराम ओम साईराम. सतीश भाऊजी व्यासपीठ माणूस तुम्ही दादा भोसले याच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या धावपळीमुळे आज हा वेळ भेटतोय. कारण बऱ्याच जणांना वेळ भेटत नाही, पण हा आपला सर्व वेळ यांना देतो. सतीश भाऊजी सतीश भाऊजी हाय 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 हे व्हिडिओ काढतात. पकड चाय पकड. एक हाताने मोबाईल पकड ना. पकड पकड. एक मिनिट बोललंच पाहिजे बाय. नवमीचा सणाला जिथे पाहू तिथे दिसते साईला. आई बाबांची माया येण्या बहिणीची झाली तुम्हाला. कधी कसा कळत हा देह माझा तुझ्याच चाहला.
लीला साई लीला हे भक्त जगाई तुमचे सेवेला पावला ग तुम्ही म्हणजे नवसाला तुम्ही त्याचे नवसाला तुम्ही त्याचे नवसाला हे पावला ग तुम्ही त्याचे नवसाला पावला ग तुम्ही त्याचे नवसाला देवी देवी आई तुला नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू नवस काय काय बोलू आई तुला नवस काय काय बोलू नवस काय काय बोलू आई तुला कोकणाच्या गाण्यामध्ये अरे मुंगळ्यांचे जोड जोड बनव रे सोना पुण्या मोजता का बाया मोजता चुकल्या मोजता चुकल्या पुण्या मोजता का बाया मोजता चुकल्या का बाया मोजता चुकल्या अरे मोजता चुकल्या का बाया आंबी किसे जमलेले
बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले बच्चा बच्चा जय जय श्री राम जय भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम जय जय आरती नित्य सद्गुरु साईनाथ महाराज तसेच अशोक चव्हाण साई भक्त अशोक काका चव्हाण यांनी सुद्धा आमच्या भजनाला एक छोटीशी भेट दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपण त्यांच्या टाळ्यांनी स्वागत करावे. वन ठीक आहे आपण एकदा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय जय श्री राम अरे हम हिंदू हैं बापर से बापर से बापर से बापर से बापर से बापर से बापर सकाळचं असं वाटतंय एक शेवटचं गाणं तू गमाते सर्व संपूर्ण राहते आई तुझे नाते आई तुझे नाते चुकलं तुझं बाळ आई चुकलं तुझं बाळ आई रडते ढाई ढाई ग रडते ढाई ढाई ग ये ना माझे आई 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 ग ये ना माझे रडते ढाई ढाई ग रडते ढाई ढाई ग ये ना आई ग ये ना माझे 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 आई ग किती माझं हाल चाल सांगू मी कुणाला सांगू मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला पडलो मी उन्हाला वासराला सोडून कुठे आई ग वासनाला सोडून कुठे निघून गेले गाई ग
गुण गेली गाई ग ये ना आई ग ये ना माझे आई ग ये ना आई ग ये ना माझे 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 आई ग आई तू कुठे गेली आई आई तुझा भाव तुझी वाट बघतोय आई आई तू ये आई ये नऊ मासाचा गोळा तो ग पोटी वाढविला पोटी वाढविला हाताचा पाळणा तो नेत्राचा दिवा केला नेत्राचा दिवा केला आई विना माया आई विना माया साऱ्या जगामध्ये नाही ग विश्वामध्ये नाही ग ये ना आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग 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 चुकलं तुझं बाळ आई हे आई ग चुकलं तुझं बाळ आई रडते ढाई ढाई ग रडते ढाई ढाई ग हे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई ग आई ग तू ये ना माझे आई ग सद्गुरु साईनाथ महाराज की जय. या ठिकाणी श्री साई गोल्डन स्टोर महाराज की जय. बाबा की जय. शिवण्याला भूक लागले. बाबांकडे माग काहीतरी. बाबा मला पण दे जेवायला. बोल बोल जोरात बोल. हा बाबा देणार जेवायला. काय आवडतं तुला काय काजू कतली ती बघ. काजू कतली ही बघ. काजू कतली. काजू कतली. तर मित्रांनो खूप मस्त पार पडला आपला साई भंडारा. साईमय वातावरण झालेलं पूर्ण. म्हणजे काय सांगू शकत नाही. एवढी धमाल केली पोरांनी. एवढ्या दिवसात आम्ही भेटलोय. अक्षरशः आम्ही जेव्हा दर्शन केलेलं शिर्डीमध्ये आपण रडलेलो. आम्ही ते काढताना आलं काय की मोबाईल अलाउड नव्हते मंदिरामध्ये अलाउड खूप नव्हते. म्हणजे खूप एक इमोशनल क्षण होता सगळ्यांसाठी. ते आम्हाला शूट नाही करता आलं. त्याच्यासाठी आम्ही अजूनही रिग्रेट करतो की का शूट नाही केलं. तर शेवटचा दिवस असतो. सगळे भावूक असतात बाबांचं दर्शन घेतल्यावर. मी सुद्धा भावूक होतो. म्हणजे असं वाटत होतं की जेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आले तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यातून आले. हा गिरीश दर्शन करून जसा बाहेर आला तर त्याचं म्हणत नव्हतं की गाभाऱ्यातनं बाहेर पडायचं. हा रडायला लागला आणि सगळ्या पोरांच्या डोळ्यामध्ये पाणी. सगळे
सगळे म्हणजे सगळे आपले रडव होते, 50च्या 50 जण सगळे रडव होते. तर तो दिवस आज आठवला आणि सगळे एकत्र आज आलो आहे परत भंडारा साजरा करायला. आणि भंडारा खूप सुखमय आनंदमय एकदम म्हणजे खूपच मस्त पार पडला आहे. कोणाला काही इजा नाही काय नाही काही सगळं एकदम प्रॉपर झालं आहे. तर आपला आज गुरुवार आहे, आपला उपवास होता आज आणि आपण नशिबवान आहे की आपण आपला जो उपवास आहे आपण साईबाबांच्या भंडाऱ्यांनी सोडणार आहोत. तर आपण काही न बोलता जाऊया पहिले जेवायला. चला साईराम. आज खासचे आकर्षण आमचे देवेंद्र दादा गावण. आमचे देवेंद्र दादा माझ्या दादा दादाने आपले ब्लॉग बघितले पालखीचे आणि हा. आपल्याला भेटायला आला समोर. आणि माझे एक कॉलो दादा आलाय. नाही नक्कीच खूप पक्का पुढच्या वर्षी सुंदर होणार vlog नक्की. होते उत्तम आणि प्रोग्राम उत्तम झालेला आहे. नक्कीच आवडला असावं सर्वांना. जर तुम्हाला भजनाचा कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर साई सावली भजन मंडळ वडाला गाव, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन. धन्यवाद दादा. दादाने आपले ब्लॉग बघितले पालखीचे, खूप बरं वाटलं बोलला दादा आज. साईराम साईराम. तर साईराम मित्रांनो, आज आपला गुरुवार होता आणि आपण काहीच नाही खाल्लं दिवसभर आणि आपण नशिबवान आहे की आपण आपला जो उपवास आहे आपण साईबाबांचा भंडारा खाऊन सोडणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. डाळ भात इज लव. डाळ भात भाजी डाळ भात भाजी आणि बुंदी संपली आहे. जिलेबी पण होती, जिलेबी पण संपली आहे. काय बोलतो गिरीश भाई? संपली भाई ना. संपली. चला आपण आता उपवास सोडूया. साई बाबा की जय. तर चला खाऊया. बस रे बस. तर साईराम मित्रांनो, आजचा हा भंडारा आपला खूप मस्त पार पडला आहे आणि आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. खूप प्रेम दिलं तुम्ही पालखीच्या ब्लॉगला, एवढं प्रेम दिलं. काही जण तर बोलले की खूप मस्त आहे तुमची पालखी, तू चांगला ब्लॉग बनवतो. त्यांची कॉम्प्लिमेंट ऐकून असं वाटलं की खरंच आमचा हा प्रवास चांगला झाला आणि एकदम चांगला चालू आहे असं वाटलं. त्यांच्या कॉम्प्लिमेंट ऐकून आपला ब्लॉग त्यांनी बघितला आहे मनापासून. आणि आपला शिर्डी साईबाबांच्या पदयात्रेनंतर हा आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे, म्हणजे आपला साई भंडारा. आणि आपण या दिवसाच्या आतुरतेने वाट बघत होतो यात्रेवरून कधी घरी जातो आणि मग आपला परत त्याच्यानंतर मग भंडारा असतो. आपला भंडारा मस्त पार पडला आणि खूप मोठा भव्य असा भंडारा झाला आपला. खूप मोठा तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल. बादशाह भाऊ आणि मनापासून जी जान से एकदम पालखीची सेवा केली आणि अजून पण त्याचं कामच चालू आहे आणि कंटिन्यू तो आल्यापासून पालखीजवळच बसला आहे. पालखी बघू शकतो तुम्ही स्टेजवरती तिकडेच बसला होता तो. आणि पालखीत पण तो पालखीसोबतच चालायचा. पालखी एकदा घेतली की 1.5 तास चालूच. तर आपण आता हा ब्लॉग इथे एंड करतोय आणि लवकरच भेटूया आपण 2025 मध्ये श्री साई गोल्डन स्टार पदयात्रेतून आणि देवाच्या भेटीला पुन्हा एकदा जाऊया. जो 9 दिवसाचा आपला स्वर्ग सुखांचा प्रवास असतो. नाही की 2025 मध्ये साईवारीचे ब्लॉग येतील. आता ह्याच्या पुढे पण रोहितचे काय ना काहीतरी ब्लॉग्स येणारच. हे ब्लॉग थांबणार नाहीत. हे ब्लॉग कंटिन्यू राहणार आपले. आणि आपल्या डोक्यामध्ये अजून एक प्लॅन आहे. जशी आपली ही पदयात्रा एवढी आनंदात सुखमय पार पडली आहे तर आपल्या डोक्यामध्ये अजून एक प्लॅन आहे, पण तो अजून आम्ही रिव्हील नाही करणार. जेव्हा सक्सेस आम्ही सगळ्यांचा आमचा डिसिजन होईल की हो तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला. तेव्हा तो तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तुम्ही पण आय होप तुम्हाला आवडतील ते पण ब्लॉग. तर चला आपण काही न बोलतो आपण खूप काही बोललोय. तर चला आपण लवकरच भेटूया 2025 मध्ये श्री साई गोल्डन स्टार पदयात्रेमधून. तर ब्लॉग तर काय बोलू तुम्हाला, ब्लॉग असा एंड करायचं मन होत नाही पण काय करणार, आपल्याला एंड करायला लागेल कारण आपण परत लवकरच भेटू नवीन वर्षामध्ये आपल्या पदयात्रेसोबत श्री साई गोल्डन स्टार. तर चला आपण काही न बोलता आपण एंड करूया आता ब्लॉग. साईराम.